गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. केतूला आता सकाळी सकाळी पोहे करून दिले. आता केतू थोड्या वेळात निघणार आहे. बस कुठे येणार आहे? खालीच येणार आहे. तर आता आम्ही सगळेजण पोहे खातोय. कसे झालेत पोहे? चांगले आले. आणि कैरी पण घेतलेली आहे, पण ती पिकली आहे चांगलीच. आंबट नाही लागत आहे ना? गोड लागते मस्त. चला मंडळी, आता आम्ही पोहे खातो. केतू निघाली आहे कार्यक्रमाला. चल, बेस्ट ऑफ लक. छान कर. हां, पाण्याची बॉटल वगैरे घेतलं ना? फॉर यू. केतूची खाली बस आलेली आहे व्हाईट कलरची. तर आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्यानिमित्त केतूचा वसई येथे कार्यक्रम आहे. तर एकूण 20 विद्यार्थी आहेत. त्यांचं लाठीकाठीचं प्रात्यक्षिक आहे तिकडे. त्यामुळे आज केतू निघाले. इथे तुम्ही बघू शकता व्हाईट कलरची बस आहे, त्यामध्ये बसून ते सगळे निघालेले आहेत. चला, अजून मी स्किन केअर वगैरे पण केलेलं आहे. मी आवरते आता. केतू जाईल, महेश आहेत खाली. आता मी काय जास्त वेळ थांबते, कारण घरातली कामं पण करायची. आणि आता जस्ट लाईट गेली. आज फ्रायडे आहे, तर तशी नेहमी तर जात नाही, पण आजकाल घालवायला लागले. मागच्याच फ्रायडेला गेली नव्हती, पण आज गेली आहे. बघू आता कधी येते. आणि आमचा जो लिफ्टचा प्रॉब्लेम झाला होता तो थोडाफार सॉल्व केलेला आहे. म्हणजे लिफ्टने आपण फर्स्ट फ्लोअरपर्यंत जाऊ शकतो. पण बरं झालं एवढे तरी सुरू झाली, कारण कोणाला घाई असेल, बाहेर जायचं असेल तर प्रॉब्लेम येतो. तर लिफ्ट फायनली सुरू झाली आहे. आता मेजर जे काही काम आहेत ते आज करून घेणार आहे, म्हणजे मग ग्राउंडपर्यंत लिफ्ट व्यवस्थित जाईल. आता फर्स्ट फ्लोअरपर्यंत जाते आमची लिफ्ट. तर चला, मी आवरून घेते. आता मला पण बरंच काही काय कामं, स्वयंपाक वगैरे करायचं आहे. तर आज महेश घरी आहेत, कारण आज आहे महाराष्ट्र दिन. तर तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. फायनली लाईट आलेली आहे, म्हणजे थोडा वेळच गेलेली, 5-10 मिनटं झाले. लाईट आले. आणि हॉलचा पंखा आम्ही स्लो केला आहे, कारण इतका आवाज येतो, म्हणजे थोडा आवाज येतो. मी काही व्हिडिओमध्ये काय बोलते ते काहीच ऐकायला येत नाही, त्यामुळे मी पंखा स्लो केलेला आहे. एवढं काही वाटत नाही. आणि आज सकाळपासून जरा थोडंसं वारा सुटला आहे, त्याच्यामुळे एवढं गरम पण होत नाही, म्हणजे बरं वाटते जरा. तर चला, मी आवरते पटपट. तर आता इथे मी वांग्याची भाजी बनवणार आहे, म्हणजे वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे. मस्त असं वाटण टाकून. आणि इथे मी आत्ता जस्ट वाटण तयार केलेलं आहे. कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबरी, मिरची सगळं भाजलं मी. या कढईमध्ये भाजलं होतं आणि मिक्सरमधून छान असं ग्राइंड करून ठेवलं आहे. आता हे वाटण मी आठवड्याभरासाठी केलेलं आहे. जसं जसं मी भाज्या करेन तसं तसं हे वाटण मी रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरणार आहे. तर आज वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे, त्यासाठी हे वाटण केलं आहे. तर आता सुरुवातीला मी थोडंसं तेल टाकलं होतं आणि यामध्ये मी वांगी छान अशी परतून घेते, म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईल. आणि आता वांग्याला मस्त अशी फोडणी देते. तर दुसऱ्या कढईमध्ये तेल ओतलेलं आहे. तेल गरम झालं आहे. राई घालूया आणि जिरं. राई आणि जिरं छान तडतडलं आहे. आता या स्टेजला आपण त्यामध्ये वाटण टाकूया. यामध्ये मसाले टाकते. हळद, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, थोडंसं पाणी टाकते. छान आता ह्याला परतून घ्यायचं. थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया. मसाल्याला छान रंग यायला लागलाय. थोडंसं अजून पाणी टाकते मी. आणि पण पुन्हा 2 ते 3 मिनिट छान परतून घेऊया. छान असं तेल सुटले. आता या स्टेजला मी वांगी टाकते भाजलेली.
आणि छान परतून घेते मी. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालते. आणि यामध्ये अजून मी थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण महेश यांना जास्त दाटसर अशी आमटी नाही आवडत. त्याच्यावरती झाकण ठेवते, आणि मस्त अशी वाफ काढते 10 मिनटं. तर आता इथे मी भाजी शिजायला ठेवली आहे आणि आता मी भाकरी करणार आहे का चपाती करणार आहे माझं अजून काही नीट ठरलेलं नाही आहे. आता केतू तर नाही आहे, म्हटलं विचार करत होती भाकरी करावं, पण बघूया आता त्यांना विचारते मी. आणि असं वाटलं की थोडंसं आमरस पण करावं, तर आमरस करायचं म्हटलं की चपाती पाहिजे. तर बघूया, माझं काय ठरलं नाही अजून, ठरवते आणि मग बघते. आता केतूला पण फोन करते, तिचा प्रवास कसा चालू आहे एकदा चौकशी करते आणि नंतर तुझ्याशी बोलते. चला, तर आता इथे वांग्याची भाजी छान शिजली आहे. गॅस बंद करते. तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडंसं पाणी टाकलं, कारण महेश यांना जास्त दाटसर नाही आवडत वांग्याची भाजी, त्यांना थोडासा रस्सा लागतो. आणि आता मी भाकरी करायला घेते, कारण गव्हाचं पीठ कमी आहे, तर आता मला दळण पण टाकायला लागेल. तर आज फ्रायडे असल्यामुळे आज काही टाकता येणार नाही, उद्याच टाकेल. आणि आज मी इडलीसाठी पण तांदूळ आणि डाळ भिजत घालणार आहे, तर ते पण काम आहे. तर चला, ते सगळ्या माझ्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि आता मी आणि महेश जेवून घेतो. वेदांचं तर झालं आहे जेवण. तर चला, आता मी ताट वाढते. महेश यांना ताट वाढलं आहे, मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी, दही, कैरीची चटणी आणि थोडेसे पापड पण तळले होते, भात पण ठेवला आहे आणि ज्वारीची भाकरी. तर असा मस्त असा दुपारचा बेत आहे. तर चला, आता मी आणि महेश जेवून घेतो. तर आता संध्याकाळचे 6:45 झालेत आणि आता जस्ट आम्ही बाहेर निघालो, मी आणि महेश. आणि वेदांत ऑलरेडी बाहेर गेला आहे, तो मित्रांकडे गेला आहे. केतू अजून आलेली नाही आहे, केतूला थोडंसं लेट होणार आहे. तर चला, आता आम्ही पण जरा बाहेर फिरून येतो. चला, आता आम्ही निघालो आहे, बाहेर जरा फिरून येतो. आता रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आमची सगळ्यांची जेवणं झाली. बाहेरून आल्यानंतर मी मुगाची खिचडी बनवली, कारण महेश यांना मुगाची खिचडी खूप आवडते म्हणून बनवली होती. त्याची भाकरी आणि आमटी पण होतं, त्यामुळे आल्या लगेच मस्त मुगाची खिचडी बनवली, गरमागरम खाल्ली. केतू अजून आलेली नाही आहे, तिला लेट होणार आहे यायला. तर त्यांचा आता फोन आलेला मगाशी, जेवण वगैरे झालं आहे, आता निघतील थोड्या वेळाने. म्हणजे आज आता किती वाजतील हे माहिती नाही, बहुतेक 11:30-12 वाजतील असं मला वाटतं. तर आणि मी दुपारी उडीद डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते, तर ते आता मिक्सरमधून ग्राइंड करते, कारण उद्या इडली किंवा डोसा असं काहीतरी करायचं आहे मला. तर चला, बघू शकता तांदूळ आणि यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे टाकलेत आणि इथे उडीद डाळ. तर आता हे सगळं मिक्सरमधून ग्राइंड करून घेते मी. तर इथे तुम्ही बघू शकता आता जस्ट मी इडलीचं पीठ तयार केलेलं आहे, छान असं बारीक असं मी दळलेलं आहे. तर चला, आता मी हे झाकून ठेवते. आणि आता मी आलेली आहे गॅलरीमध्ये. तर गॅलरीमध्ये मस्त असं चांदणं पडलं आहे आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा, त्यामुळे आकाशामध्ये मस्त असा चंद्र दिसतो आहे. तुम्हाला दाखवते, हे बघा, आकाशामध्ये मस्त असा चंद्र दिसतो आहे, साध्या डोळ्यांनी खूप सुंदर दिसतो आहे. कॅमेरामध्ये जरा थोडंसं फ्लॅश पडते त्याच्यावरती, त्याच्यामुळे जरा थोडंसं वेगळा दिसतो आहे, बघू शकता. हे बघा, खूप सुंदर दिसते आणि त्यामुळे गॅलरीमध्ये मस्त असा प्रकाश पण पडलेला आहे. आता इथे आमची लाईट पण आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल, पण हे बंद केल्यानंतर पण तुम्ही बघू शकता. आणि कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे पाणी ठेवलेलं आहे पक्ष्यांसाठी, कारण आता सध्या कडक उन्हाळा आहे, त्यामुळे आम्ही ह्याच्यात पाणी ठेवलं आहे. आता हे झाकून ठेवलं. ॲक्च्युली महेश यांनी ह्याच्यामध्ये पण पाणी टाकलं होतं, पण मी ते पाणी असं सगळं आतमध्ये टाकलं.